तर विरोधी पक्षनेता पद संविधानिक असल्यावरही दिलं जात नाही, घटनेत कुठलीही तरतूद नसताना सरकारने विरोधी पक्षनेता का निवडला नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। तर उद्धव ठाकरेंना प्रशासन समजून घेण्याची गरज असल्याचा पलटवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेला आहे। एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही, तिकडे निवडणूक घ्यावी लागते। तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामं ठेवू शकता, हा एक विषय आहे ना। आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली, तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहे ना, संविधानात्मक पद आहे ना का नाहीये? तर त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय अटी तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये। विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि या पूर्वीचे दाखले सुद्धा आहेत। हे ठरवणार का आमचा पक्ष आहे का गट आहे हे थोडी ठरवणार आहेत, हे सुप्रीम कोर्ट ठरवतंय आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला मान्यता दिलेली आहे। त्या बेसवर आम्ही लोकसभा लढलेली, त्याच बेसवर आम्ही विधानसभा लढलेली आहे। मग आता पक्ष कुणाचा, नाव कुणाचं, हे जेव्हा इलेक्शन कमिशनरने आम्हाला दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे आणि त्या आधारावर जर तुम्ही लोकशाही मानत असाल, तर राज्यघटना मानत असाल, तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर तुमचा विश्वास असेल, तर पक्ष आमचा आहे, तुमचा गट आहे, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे।